भी न तू बच पाएगा, तेरा अपना खून याद तुझको आग लगाएगा। आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा। बस निभाए प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं झूठे नाते हैं नातों का क्या। बस निभाए प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या। कोण सांगता आज माका माझ्या माझ्या कोणची वाक्य वापरू नको कोण सांगतात ज्याने आयुष्यभर दुसऱ्याचे विषय घेऊन लोकांसमोर म्हणून लोकांच्या टाळ्या घेतल्या तो माणूस आज सांगता म्हणजे लोक सांगतात तो म्हणता की डायरेक्ट बोलत नाही. अरे डायरेक्ट बोल तुझ्या सर्व तो अहंकार दुसरं कोण नाही लक्षात घेईल. हा तुझी नाही बरं वाटलं नाही वाटलं माझ्या त्याची काय देणं घेणं नाही. तुझं भजन कोणी माझ्यावर मी जर बोललंय ना तर तू भजन करू शकतो लक्षात घे. पण तुका मी पण झालेलो मी पण उपयोगाचं नाही. उद्या स्वतःच कोरोना कांडा मारून द्या तुला लक्षात घे. तुका असू दे नसू तुझी मुलगी झालीस तुका तू मुलगी झालीस लक्षात घे. काय विषय नाही कोण नाही. हे तुझा काय तुका जन्म दिलाय दुसऱ्या तुका शाळेत शिकवल्या दुसऱ्या लगीन जमवल्या दुसऱ्या उद्या मेल्यानंतर काय तू आधी सांगणार जाऊन झोपतलं का दुसरं ओढीत नको सांगणार झोपतलं का आधी म्हणजे तू गावदारी कांडा पेटवतो ना दुसरं स्वतः कांडा मारून ठेवतोच नाही. त्यामुळे तुझा काय तू सांगतोस ना मी हे असं असं आहे काय विषय तुझे भेटी घेतले तू माका विचारतो ना काय रेल्वे काय काय विचारलं रेल्वे स्टेशन. हा रेल्वे स्टेशनला मराठीचं नाव काय लोहमार्ग गामिनी हे त्याचं नाव आहे मराठी लोहमार्ग गामिनी. ठीक आहे माका तुला प्रश्न विचारतो नाही वेगळा प्रश्न विचारण्याची गरज नाही प्रश्नोत्तरी भारी नाही. पण तू आता जर प्रभू रामाचं गाणं म्हटलंस ना भावना मंगल भारी प्रभु ह्या वाक्यातून म्हणतो ना लोकांचा तू सांगतो ना की हे रामाचं जुनं गाणं आहे. ह्या फक्त पहिल्या ओळीचा अर्थ सांग. आजची बिदागी तुका देणार चालू कर पहिल्या ओळीचा अर्थ सांग तू आजची बिदागी काय तुझं कसा आईजीच्या जीवावर बाई जीव जा आणि सासऱ्याच्या फोडणीच्या भातावर जावं सुभेदार परिस्थिती झाली. दुसऱ्यांनी घेतलेली गाणी घ्यायची. अरे काय तुला सांगणार ठीक आहे ना तो जो काय गात असतात मी तुला विचारते माझं सोड आज नेट नाही आता सांग जा निरोप पाठव तुझा मित्रांना का जरा शोधून हाना काय गेलं कर्म या पहिल्या ओळीचं अर्थ सांग मी फुल तयारी करून माका विचारतच होता तो अर्थ सांग तू विषय भेटलो चल मग तू म्हण घ्यायचा गाणं असं नाही बुवा. सन्माननीय रमेश बगाड आणि विकास पाटणकर यांकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सांगितल्यानंतर आणि ऋग्वेद विशाल शिरसेकर यांकडून 100 रुपये प्लस दुबईचे 50 पैसे 11 रुपये 50 पैसे याची व्हॅल्यू आहे बरोबर ना. खूप छान यांनी माझ्यासाठी पण दिलेलं आहे आणि आमच्यासाठी ऍसेट आहे. हे मी काय करू म्हणून विचारू नको हे ऍसेट आहे आपल्यासाठी लक्षात घे. उद्या बायको गेल्यानंतर दाखव बघ दुबईत जाणार ना दुबईत नाही गेलं तरी डॉलर दिनार आपण 50 तरी हल्ले ह्याचा मी काय करू ह्याचा आता मी काय अरे पैशासाठी लालची तू एक नंबर तो सिंधूर करतो आणि ह्याचा मी उद्या सकाळी कोणाकडे देशील जाळे ह्याची सुटे करून 11:30 to 11:30 नाही तर 150 तरी 12 रुपये इच्छे तू ह्याचा काय काय तू चिडा तू 100 मी सांगते तुला तू 12 रुपयासाठी 100 नाहीतर तू ह्याचा काय करून विचारलं नसतं
हे आपल्यासाठी प्रेक्षकांनी दिलेली प्रेमाने दिलेली भेट आहे. जरा प्रेम म्हणजे काय तर समज. प्रेम म्हणजे नुसती चुम्मा चुकली ना. प्रेम प्रभू रामाचं आता सांग. आता अर्थ सांगते तू माका तुका वाटलं मी असं दिलं होय पण तयारी काय कोणी सांगितलं खरंय. पूर्वीचा काळ म्हणजे कदंबांचा त्यावेळेचा काळ हा वेगळा होता कारण सिंगल बाऱ्या चालायच्या. आता तसं नाही. आता हजरतमध्ये आता त्या बोर्डमध्ये सुद्धा होता पण 4 बाऱ्या चालायच्या. आता कालाय तस्मैनामा म्हणजे काळानुसार तो बदल होत चाललेला आहे. आमचा गजर झाला का इथली निम्न मंडळी घरात असते 100%. हा जर पेटला बारा समजा थोडंफार जर मागा इतकं होत नाही का बोला कशासाठी बोलू कारण ह्याच्या पंचक्रोशीत ह्याची इज्जत काढूची असं मला आता वाटत नाही. पूर्वी काढत होतो पण आता मी काढत नाही कारण त्याने स्वतःचा एक स्टेटस ठेवलेला आहे. काय स्टेटस उद्या सकाळी ठेव व्हॉट्सअपवर ठेव स्टेटस माय स्टेटस 100% ऑफ लेवल ठेव. आणि ह्याच्यापेक्षा कोण हिंमत नाही का बोलायची कोणती. दुसरं तिसरं पण हल्ला नसतात ना आता त्याकडे हात करून जेवण गेलो होतो शेडून गेलो पण मी असे तो पण तुका तर शक्य नाही. लक्षात घे हे मरण 13 दिवस झाले तरी मी तुला विचारत नाही. मनात 13 दिवस झाले तरी तुझे किती मुद्दे चोरले ते सांग रे. माझ्याकडच्या मुद्द्यांवर अरे जाऊ दे मागा ते चोरीगिरीचे विषय काय करू. तू अहंकारी प्राणी असतो. लक्षात घे तुझा अहंकार झालेलो असतो मदमस्त झालेलो असतो. तुझ्या किडे असत किडे ते किडे फक्त गुंडू सावंतच काढू शकतात. काठी येईल ते टॉप काढतात नाही होतो टॉप काढतात होतात. मला तू बोललं नाही की ते समोरच्या पोहाची हिंमत होत नाही बोलायला तर तू काय बोललं. सुरुवात तुझी होती ना तू बोलून नव्हता पण तुझा तसं नाही. तू मागचे विषय काहीतरी काढून बोलू शकतोस. इथे वास्तवात जगात शिक केव्हा तरी भूतकाळ दिसत कामाने माणसान भविष्याकडे बघून ना वास्तवात काय घडतं ह्याचा विचार करत कुठेतरी. इथे महिला वर्गांची उपस्थिती मोठ्या संख्येने तुमचे हात तुमच्या कानावर येतील असं एकही वाक्य आमच्या मुखातून निघणार नाही. म्हणजे सत्य परिस्थिती असतो आणि हे तर पवित्र आम्ही त्या पद्धतीतच दोन्ही बारी करणार एकमेकांना 100% बोलणार. तो मित्र आहे माझा पण ती एक लेवल ठराविक लेवल आहे ती सोडून आम्ही जाणार नाही. या हे पण मी 100% देतो. पांडुरंग विठेवरती उभा आहे. काय करतोय कोणाची प्रतीक्षा करतोय तर तो भक्त पुंडलिकाची प्रतीक्षा करतोय. भक्त पुंडलिक कोण तर आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी. आपल्या आई बापाच्या गळ्यांमध्ये दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा भक्त पुंडलिक
त्याला आई वडिलांची महती कळल्यावर आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्व झालाय की साक्षात पांडुरंग भेटीला आले, त्याच्या दिशेने वीट फेकली आणि त्या पांडुरंगाला 28 युग विठेवरती उभं केले. याचा अर्थ असा आहे बघा प्रेक्षको, आपल्या आई वडिलांची सेवा अजूनही संपलेली नाहीये. ज्या दिवशी कुंडलिक पांडुरंगाला भेटेल त्या दिवशी पांडुरंग आपल्याला विठेवरती दिसणार नाही, हे पण तेवढं सत्य आहे. कृपावर घेतोय